नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की सरळ सेवा जी भरती आहे त्याच्याबद्दल खूप साऱ्या स्टुडंटच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, त्याला आपण डिस्कस करणार आहोत. तर चला मग सुरू करूया. आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी आणि खूप जास्त पदांसाठी म्हणजेच गट क च्या जवळपास 5,700 पद आणि गट ड जे आहे त्याचे जवळपास 1,888 पद एवढ्या पदांसाठी पदभरती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काय आहे बघा, पूर्ण डिटेल्स मध्ये आपण याची माहिती पाहणार आहोत. 10 जुलैचं हे एक पत्र आहे. ते मी तुमच्या समोर आणलेलं आहे. त्याचा विषय काय आहे बघा, गट क संवर्गातील जी पदभरती होणार आहे, गट क आणि गट ड दोन्ही संवर्गातील जे काही नव्यानं पदभरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे, येणार आहे, त्याचं आयोजन करण्याबाबतचं हे पत्र आहे. तर याच्यामध्ये बघा पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2023च्या पदभरतीच्या अनुषंगाने गट क आणि गट ड संवर्गातील जवळपास 10,949 एवढ्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यामध्ये बघा गट क जे आहे त्याचे जवळपास 6,000 आणि गट ड चे 3,519 असं पद भरून घेतलेले होते. आणि त्यानंतर गट क संवर्गाचे सरळ सेवा त्या कोटा जो आहे त्या कोट्यातील 4,476 एवढे पद रिक्त आहेत. 2023 ची भरती झाल्याच्या नंतर गट क मध्ये 4,476 पद, तर विद्यार्थी मित्रांनो गट ड मध्ये एकूण 2,465 असे एकूण 6,941 एवढे पद रिक्त आहेत. तर आता ही रिक्त जे पद आहेत, या रिक्त पदांवर गट क संवर्गाची पद असतील याच्यावर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा प्रस्ताव व सेवा प्रवेश नियमाची माहिती सुधारित प्रस्ताव जो आहे तो सार्वजनिक आरोग्य जे विभाग आहे यांना सादर करण्यात आलेला आहे. तर बघा आता इथं थोडस तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे. ती बाब आहे याच्यामध्ये. आता परीक्षा कोण घेणार हा एक खूप मोठा मुद्दा आहे. याचं डिस्क्रिप्शन जे आहे तुम्हाला थोडस वाचून दाखवतो डीप मध्ये. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही मंत्रालय आहे मुंबई यांच्या कार्यालयाचं जे काही पत्र आलेलं होतं त्या पत्राचं डिस्क्रिप्शन आहे. त्याच्यानुसार काय सांगितलं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे यांच्या कडून म्हणजे गट क ची पदभरती जी आहे ती एमपीएससी यांच्या थ्रू घेण्यासाठी बघा शासनानं सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये सादर करण्यात आलेलं आहे तेच. आणि सदर पदभरती प्रस्ताव सुधारित करून नवीन पत्र, आता या पहिल्या पत्रानुसार माहिती सांगितली होती आणि ही जी काय आहे तो प्रस्ताव जो टाकलेला होता एमपीएससी थ्रू घेण्याचा, तो प्रस्ताव सुधारित करून त्यामध्ये काय केलेलं आहे की गट क संवर्गाचं जे काही हे अर्जाचा त्यांचा क्रमांक आहे, तर गट क चे जे काही पद आहेत हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे, जो एमपीएससी आहे यांच्या मार्फत भरण्याचा जो काही प्रस्ताव आहे, नवीन सेवा प्रवेश नियम आहे त्याचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे. तर आता इथं आपल्याला तर एवढा पहिला मुद्दा महत्वाचा एक कळालेला आहे की गट क जे आहे त्याची एमपीएससी यांच्याकडे पदभरती जी आहे ते देण्याचा प्रस्ताव दिलाय. आता अजून कन्फर्म नाहीये की एमपीएससी पेपर घेणार का टीसीएस. याच्यातून आपल्याला फक्त एवढंच कळतंय की जो गट क आहे यांची पदभरती करून घेण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो एमपीएससी कडे देण्यात आलाय. एवढं आपलं कन्क्लुजनवर आपण पोहोचलेलो आहोत. तर पुढे काय म्हणलं बघा, सामान्य प्रशासन विभाग जे आहे मुंबईचं यांच्याकडून जे आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा केलेली असून त्यामध्ये इतर सर्व विभागांचा समावेश आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाचा समावेश दिसून येत नाही. तर बघा खूप विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स सुद्धा घेतलेले आहेत. आणि आपलं जे काही व्हॉट्सअपचा नंबर आहे जो पर्सनल आपण व्हॉट्सअप वरती घेतलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मला बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आहेत की गट क ची जी पदभरती आहे ती एमपीएससी घेईल आणि गट ड ची टीसीएस घेईल. तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांनी व्यवस्थित वाचलेलं नाहीये, चुकीचं वाचलेलं असल्यामुळे हे कन्फ्युजन होत आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेत आहे. तर याच्यामध्ये हा जो वरचा पॅराग्राफ दिलेला आहे बघा, तुम्हाला मी इथं हायलाइट करून देतो. या पॅराग्राफ मध्ये गट क चे पदभरती कशा पद्धतीने घेतले पाहिजे, एमपीएससी कडे त्याचा प्रस्ताव दिलेला आहे, हे त्यांनी इथं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. पण याच्यामध्ये
सार्वजनिक आरोग्य विभागातला सुद्धा ऍड करायचं एमपीएससी मध्ये गट क चे पद पूर्ण ऍड करायचे हा प्रस्ताव दिला गेलेला होता. परंतु बघा पाठीमागे तुम्ही सेवा प्रवेश नियम पाहिलेला असेल, त्यामध्ये DMER चं जे आपलं काही आयुष आहे, DMER चे आयुषचे पद सुद्धा एमपीएससी कडे गेलेल्याचं आपण पाहिलेलं होतं. पण त्या लिस्टमध्ये आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाचं नाव कुठेही दिसलं नव्हतं. आणि हा जो मुद्दा आहे तो हा मुद्दा तेच सांगतोय की सामान्य प्रशासन विभागाचा जो काही प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग तुम्हाला हायलाइट करून देतो की सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्यांचा अद्याप समावेश जो आहे तो दिसून येत नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता पुढे बघू आपण, पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतो, थोडासा व्हिडिओ लांब झाला तरी चालेल. तर बघा सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो काही शासन निर्णय क्रमांक 2 आहे, 1 नुसार काय सांगितलं की समावेश केलेला नाही. आता 2 नुसार काय सांगितलंय की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्ष व त्याच्याहून जास्त झालेल्या एकूण 15,010 पदांना एक वेळची बाब म्हणून त्यांचं समायोजन करण्यात येणार आहे. पण ते या जागेवर करण्यात नसून त्याच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करून त्यांचं समायोजन जे आहे ते करण्यात येणार आहे. हा पॅराग्राफ मध्ये विषय आहे तो NHM चा आहे, हा आहे तो एमपीएससी कडे अजून सार्वजनिक आरोग्य विभाग गेलेला नाहीये त्याचा आहे. आता पुढचं काय सांगितलेलं आहे बघा, आता संदर्भ क्रमांक 3 1 मध्ये सांगितलेला आहे एमपीएससी कडे गेलेलं नाही, संदर्भ 2 मध्ये NHM चा सांगितलेला आहे आणि संदर्भ 3 मध्ये सांगितलेला आहे की 50% जास्त बांधकाम जे झालेले नवनिर्मित हॉस्पिटल आहेत जे 259 आहेत त्यामध्ये एकूण 7,955 पद जे आहेत त्यापैकी सचिव समितीचे 2,732 पद वगळून 5,223 पद नव्याने निर्माण केलेले आहेत. त्या पदांवरती, ते जे पद आहेत त्या पदांवरती गट क आणि ड मधील रिक्त पदे जे आहेत ते भरणं आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार सद्यस्थितीचा सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालन परिमंडळ यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, बघा आता सगळ्यांकडून माहिती घेतली आणि त्या प्राप्त माहितीनुसार गट क संवर्ग जे आहे गट क संवर्गाचे एकूण 5,307 पद आणि गट ड चे 1,888 पद असे एकूण 7,195 पद जे आहेत हे रिक्त पद आहेत. आणि सदरील रिक्त पदांची पदभरती करण्याची झाल्यास खालील बाबींची आवश्यकता आहे. बघा आता हे एवढे रिक्त पद आहेत आणि हे रिक्त पदांवर ऍड येणार आहे आणि ती पदभरती करून घेण्यासाठी आता हे 7,195 पदभरती तर काढायची आहे आणि लवकरच निघणार आहे. पण ती काढण्यासाठी काय करावं लागणार आहे हे दिलेलं आहे. गट क ड संवर्गातील बिंदू नामावली अद्ययावत करून मागासवर्गीय विभागामार्फत त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. जे आपण कालचा व्हिडिओ घेतलेला आहे तो संपूर्ण या एका लाईनवर घेतलेला आहे. तर ते तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती होऊन जाईल. आता जे संदर्भ क्रमांक 1 आहे त्या संदर्भ क्रमांक 1 नुसार सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS जे आहे ह्या DHS एमपीएससी कडे गेलेलं नाहीये. मग ऍड तर निघणार आहे, मग एक्झाम घेणार कोण? तर त्यासाठी आपल्याला हा मुद्दा पाहणं गरजेचं आहे. सदरील पदे भरण्याबाबतची पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय जो आहे या शासन निर्णयानुसार TCS जे कंपनी आहे या कंपनीला टेंडर देण्याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला गेलेला होता. बघा आता याच्या हा निर्णयाला अनुसरून शासनाला विनंती केलेली आहे की नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख जे आहेत ज्यामध्ये आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्यांच्याकडे जे काही गट क ड संवर्गातील रिक्त पद आहेत तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश जो आहे तो समावेश करून मागासवर्गीय कक्ष जो आहे या कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत आणि त्याचबरोबर ही पदभरती प्रक्रिया जी आहे ही TCS कंपनी जी आहे TCS कंपनी अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत करावयाची याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शनपर आदेश व्हावेत ही विनंती. बघा आता याच्यामध्ये हा मुद्दा काय सांगितलेला आहे की पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे यांना शासनानं काय निर्णय दिला होता की TCS कंपनीकडं पदभरती द्या आणि त्यांच्याकडून पदभरती करून घ्या. आणि आता तर मग मुद्दा कसा झालाय, पदभरती जी आहे ती आतापर्यंत एमपीएससी कडे गेलेली नाहीये आणि TCS IBPS घेणार काय याच्याकडे पण कन्फर्म झालेलं नाहीये. मग आता हा जो शासन निर्णय होता या शासन निर्णयाला
अनुसरून त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेवढे गट क ड मध्ये रिक्त पद आहेत या सगळ्यांची मागासवर्गीय आयोगाकडून बिंदू नामावली प्रमाणित करण्यात यावी आणि त्याचबरोबर आम्ही ही परीक्षा जी आहे TCS कंपनी अथवा TCS कंपनीकडून नाहीच झाली तर अथवा MPSC कडून घ्यावा, म्हणजे दोन्ही पैकी कशाकडून घ्यायची याच्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा त्यांनी जे आयोग आहे मागासवर्गीय कक्ष त्या आयोगाला विनंती केलेली आहे. कोणी सहसंचालय आरोग्य सेवा मुंबई यांनी ती त्यांना अशी रिक्वेस्ट केलेली आहे. तर यामध्ये बघा आता हा जो काही शासन निर्णय आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा 15 मार्च 2023 चा, त्यावेळेचा त्यांनी इथं प्रेफरन्स दिलेला आहे बघा. TCS कंपनीकडून परीक्षा घेतलेली होती, त्यामध्ये आता हा GR जुना आहे, याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची मे बी ऍड आल्याच्या नंतरचा GR आहे हा 15 मार्च 2023 चा. आणि याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागात DHS ची 2023 ची भरती आली होती आणि या शासन निर्णयानुसार ती DHS जी आहे ती पदभरती करून घेतलेली होती 2023 मध्ये. आणि त्याच अनुषंगानं हे बघा ही तेच पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे की गट क ड च्या पदांसाठी TCS कडून पदभरती घेण्यात आलेली होती. हे त्यांनी त्याचा प्रेफरन्स जो आहे हा प्रेफरन्स जोडून तिथं दिलेला आहे. आता याच्यावर राज्यस्तरीय निवड समितीची रचना सुद्धा करण्यात आलेली आहे. असं हे बघा, हे पूर्ण जो GR आहे हा जुना GR आहे. हा 2023 ला. आता बरेच जण म्हणतात की यांची स्थापना केलेली आहे, हे ठरवतील की पदभरती कोण घेणार वगैरे. तर हा थोडस बघून घ्यायची गरज आहे. 2023 चा हा जो GR आहे या GR चा प्रेफरन्स जो आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही सहसंचालक आहेत यांनी मागासवर्गीय कक्ष जो आहे त्या विभागाला प्रेफरन्स दिलेला आहे की आम्ही TCS पद्धतीची जी पदभरती आहे ही 2023 मध्ये राबवलेली होती DHS ची, आणि ही घेतलेली होती TCS न, आणि त्याचा प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स दिला गेलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आम्हाला 2023 प्रमाणे आता सुद्धा परत मान्यता द्यावी अशा पद्धतीचा तो आहे. मग आता मागासवर्गीय जो आयोग आहे या आयोगाकडून कशा पद्धतीने रिस्पॉन्स येतो, बिंदू नामावली आणि त्यांना बघा 13 तारखेपर्यंत पूर्ण करून देण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. 13/7/2026 पर्यंत बिंदू नामावलीला सांगितलेलं आहे. आता ते थोडेसे 1-2 दिवस इकडं तिकडं होतील तर ते बघा. आणि याच्यावरून असं कन्क्लुजन आहे की बघा ही जी नवीन पदभरती आहे ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा नियमित पदभरती आहे, म्हणजे तुमची परमनंट पदभरती होणार आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो NHM चा आहे. NHM चे जे काही समायोजन आहे याचे वेगळे पद आहेत, त्या पदांचा आणि या पदभरतीचा काहीही संबंध नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे की DHS जे आहे ते आतापर्यंत MPSC कडे गेलेलं नाहीये आणि चान्सेस जे आहे ते 99.9% जे चान्सेस आहेत ही पदभरती TCS याच कंपनीकडून होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तर ही भरती कधी येईल, तर माझ्या प्रेडिक्शन नुसार काम एवढं जोरात चाललंय, गेल्या 4 दिवसांमध्ये रोज एक नवीन अपडेट येते आणि त्या अनुषंगानं या महिन्याच्या शेवटला किंवा आपण ऑगस्ट महिन्यामध्ये ही पदभरती जी आहे ती एक्सपेक्ट करूया. यामध्ये आपण पद बघितलेले आहेत. गट क चे जवळपास बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5700 नियर बाय, आणि गट ड चे 1800+ पद, अशा पदांवर पदभरती येणार आहे. कोणते कोणते पद आहेत बघा, वेगवेगळे पद आहेत ज्यामध्ये सगळ्या पदांची जी लिस्ट आहे ती दिलेली आहे. मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो, व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, रक्तपेढी तंत्रज्ञ, एक्सरे टेक्निशियन, प्रयोगशाळा टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेंटल टेक्निशियन, वाहन चालक, रुग्णसेवका चालक, रुग्णवाहिका चालक, अभिलेखापाल, वीजतंत्री, स्वच्छता निरीक्षक, दूरध्वनी चालक, शिंपी, नळ कारागीर आणि सुतार, हे जे आहेत ते अजून आहेत बघा. आता वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत. एवढेच पद नाही, अजून भरपूर पद आहेत. जे पहिल्या लिस्ट मध्ये सांगितलेत तेच मी फक्त वाचून दाखवतोय. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं मी तुम्हाला PDF टाकतो आणि तुम्ही व्यवस्थितरित्या कोणते कोणते किती पद आहेत ते पाहून घ्या. त्यानंतर बघा हे गट ड चे सुद्धा पद यामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळे पद. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.